महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू व भगिनींना व मान्यवरांना माझा नमस्कार। डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। हवामान व पावसाचे अंदाज याबद्दल थोडी माहिती घेऊया आपण। आज बुधवार दिनांक 13 ऑगस्ट ते शनिवार दिनांक 16 ऑगस्ट या 4 दिवसासाठी मी आपणास हवामान अंदाज व कृषी सल्ला देत आहे। आज बुधवारी व उद्या गुरुवारी महाराष्ट्रावर 1006 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब राहील, त्यामुळे हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील। तसेच शुक्रवारी दिनांक 15 ला 1004 हेक्टोपास्कल ते 1006 हेक्टोपास्कल आणि शनिवारी दिनांक 16 ऑगस्ट रोजी 1002 ते 1004 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब होताच पावसाचे प्रमाणात वाढ होईल। आता आपण जिल्हावार पावसाचे अंदाज त्याबद्दल माहिती घेऊया। कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात या 4 दिवसात 30 ते 50 मिलीमीटर पावसाची शक्यता असून रायगड व ठाणे जिल्ह्यात 20 ते 45 मिलीमीटर मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर पालघर जिल्ह्यात 12 ते 25 मिलीमीटर मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व जळगाव जिल्ह्यात 5 ते 12 मिलीमीटर हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असून धुळे व नंदुरबार जिल्ह्यात 2 ते 6 मिलीमीटर इतक्या हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातील धाराशिव व लातूर जिल्ह्यात 10 ते 25 मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात, नांदेड जिल्ह्यात 8 ते 40 मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात अगर जोराचाही पाऊस, बीड जिल्ह्यात 10 ते 28 मिलीमीटर मध्यम स्वरूपात, परभणी जिल्ह्यात व हिंगोली जिल्ह्यात 4 ते 30 मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात, जालना जिल्ह्यात 4 ते 21 मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 5 ते 13 मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम व अमरावती जिल्ह्यात 45 ते 90 मिलीमीटर मुसळधार पावसाची शक्यता असून मध्य विदर्भातील यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात 42 ते 90 मिलीमीटर मुसळधार पावसाची शक्यता आहे। तसेच पूर्व विदर्भातील भंडारा व गोंदिया जिल्ह्यात 45 ते 80 मिलीमीटर व चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात 75 ते 130 मिलीमीटर मुसळधार पावसाची शक्यता आहे। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात 3 ते 30 मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात, तर सोलापूर जिल्ह्यात 9 ते 35 मिलीमीटर, पुणे जिल्ह्यात 10 ते 20 मिलीमीटर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात 10 ते 13 मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात या 4 दिवसात पावसाची शक्यता आहे। हा हवामान अंदाज भारत सरकारच्या हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार दिलेला असून त्यामध्ये जिल्हावार अंदाज असल्याने सर्व ठिकाणी इतके जोराचे पाऊस काही ठिकाणी सांगितले तितके होतीलच सर्व जिल्ह्यामध्ये, असं नसतं। काही भागामध्ये हवेचे दाब कमी झाले, ढग दाटून आले की जोराचे पाऊस होतात, त्यानुसार हे पावसाचं वितरण असतं, हे पण आपण समजून घेऊया। पुढील अंदाज रविवारी अग्रोवनमध्ये मी आपल्याला लेखी स्वरूपात देतो आणि या बाबतीत मला असं सांगायचं आहे की जवळपास ज्या दिवशी अग्रोवनचा पहिला अंक निघाला त्या दिवसापासून दररोज हवामान अंदाज व कृषी सल्ला मी देत होतो, 2019 सालापर्यंत। त्यानंतर दर रविवारी 2020 सालापासून दर रविवारी मी हवामान अंदाज अग्रोवनमध्ये देतो, त्यामुळे वेगळा अंदाज मी देणं माझ्याकडनं ते बरोबर होणार नाही, म्हणून मी रविवारचे अशा प्रकारे अंदाज देत नाही आहे। आता कृषी सल्ला आपण थोडक्यात घेऊया। विदर्भात मुसळधार अतिवृष्टीचा अंदाज असून शेतात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा, आंतरमशागतीची कामं करून पिके तणविरहित ठेवावीत आणि सगळ्यात महत्त्वाचा सल्ला माझा आपल्याला असा राहील की सोयाबीन पिकावर या 15 ऑगस्टच्या दरम्यान स्पोडोप्टेरा किडीचा प्रादुर्भाव दिसताच बंदोबस्त करा, कारण ती कीड मोठ्या प्रमाणात पानं खाते आणि झाडाला पानच ठेवत नाही, इतकी प्रादुर्भाव मोठा वाढू शकतो स्पोडोप्टेराचा, त्यासाठी आत्तापासून दक्ष राहा। आता शेतकरी प्रश्नांची उत्तर आपण थोडक्यात घेऊया। राहुरी, गेवराई, बीड, जळगाव, आष्टी, श्रीरामपूर, नेवासा, पोखरी, पारनेर, संगमनेर, अहिल्यानगर, दक्षिण धुळे जिल्ह्यातील धुळे तालुका, सिंदखेडा, हिंगोली जिल्हा, पानगाव, पैठण, वाशिम जिल्हा,
बीड जिल्ह्यातील केज तालुका येथे चांगल्या पाऊस कधी होईल अशी विचारणा शेतकरी वर्गाने केलेली आहे. या सर्व भागाचा व याशिवाय दुष्काळी पट्ट्यातील 84 तालुक्यांचा मी हवामानविषयक आकडेवारी म्हणजे कमाल तापमान, किमान तापमान, वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि वाऱ्याची दिशा आणि पाऊस याचा 30 वर्षाच्या आकडेवारीचा या सर्व तालुक्यांचा मी अभ्यास केला. आणि मला काय दिसून आलं, मी तो रिपोर्ट देखील केंद्र सरकारला पाठवला आहे. मला असं दिसून आलं की साधारणपणे या भागात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात 9 ते 10 जोराचे पाऊस होतात. आणि मग त्यावर मला पीक पद्धती पण सुचवा असं केंद्र सरकारने कळवलं होतं. त्यानुसार रबी ज्वारी, हरभरा व करडई ही पिके चांगली येतात. आता हा जो अवर्षण प्रवण भाग आहे त्या भागामध्ये जून जुलैमध्ये पावसाचं प्रमाण कमी असतं. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये परतीचा मान्सून, परतीचा पाऊस आणि नंतर वारे थोडे बदलले की पाऊस चांगले होतात 8 ते 9 आणि त्याच्यावर आपण रब्बी पिकाचं नियोजन करणं गरजेचं आहे. आता हे सांगत असतानाच शेतकऱ्यांनी मला काही अभिप्राय कळवलेत. मी दिलेले अंदाज खरे असतात, हवामान अंदाज बरोबर व अचूक असतात. अचूक माहिती मोलाच्या सल्ल्याबाबत शेतकरी बांधवांनी मला ऋण व्यक्त केलं आहे, माझ्याबद्दल ऋण व्यक्त केलं आहे आणि मला धन्यवाद दिलेत, माझे आभार मानलेत. तेही बरोबर आहे. त्याला कारण असं की माझं आता वय 76 आहे. राज्याचा हवामान आणि कृषी सल्लागार म्हणून मी राज्य सल्लागार म्हणून काम केलं आहे. महात्मा फुले विद्यापीठाचं राहुरीचं 8000 एकर प्रक्षेत्र अधीक्षक, पुणे कृषी महाविद्यालयाचा प्रक्षेत्र अधीक्षक, त्याचप्रमाणे गणेशखिंड बॉटॅनिकल गार्डन, फळं फुलं भाजीपाल्यातला डायरेक्टर आणि हे सर्व कामं करत असताना मला जे काय अनुभव मला प्राप्त झाले ते मी शेतकऱ्यांच्याबरोबर शेअर करू इच्छितो, त्यांना पण त्याचं माहिती देऊ इच्छितो. आजपर्यंत मी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं, हवामान क्षेत्रात स्वतंत्रपणे काम केलं, पण आता शेतकऱ्यांसाठी उरलेलं माझं आयुष्य मी शेतकऱ्यांसाठी ही माहिती देण्याचं काम करायचं असं मी ठरवलं आहे. त्यानुसार आपण जी मी माहिती सांगतो ती आपण ध्यानात घ्यावी, त्याचा अभ्यास करावा. तुम्ही महाराष्ट्रातला शेतकरी फक्त हेक्टोपास्कलमधला हवामान हवेचा दाब ओळखू शकेल किंवा माहिती घेऊ शकेल, मिलीमीटरमधला पावसाचा अंदाज त्याला समजेल. बाकी इतर राज्यामध्ये हे ज्ञान दिलं जाईलच याचे मी काही सांगू शकत नाही, पण आपण तरी ज्ञानी व्हा. आणि मी तुमचे आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.